चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं देशभरातील मशिदी सज्ज झाल्यात। रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना केली जाते। रमजान दरम्यान सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम सुद्धा होतात। पहाटेची फज्र नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला सुरुवात झाली आहे। सूर्योदयापूर्वी उभव सुरू होतो तर सूर्यास्तानंतर रोजा सोडले जातात। त्यामुळे उपवास सोडण्यासाठी फळं, खजूर आणि शेवया विक्रीची दुकानं यांनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं देशभरातील मशिदी सज्ज झाल्यात। रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना केली जाते। रमजान दरम्यान सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम सुद्धा होतात। पहाटेची फज्र नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला सुरुवात झाली आहे। सूर्योदयापूर्वी उभव सुरू होतो तर सूर्यास्तानंतर रोजा सोडले जातात। त्यामुळे उपवास सोडण्यासाठी फळं, खजूर आणि शेवया विक्रीची दुकानं यांनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं देशभरातील मशिदी सज्ज झाल्यात। रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना केली जाते। रमजान दरम्यान सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम सुद्धा होतात। पहाटेची फज्र नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला सुरुवात झाली आहे। सूर्योदयापूर्वी उभव सुरू होतो तर सूर्यास्तानंतर रोजा सोडले जातात। त्यामुळे उपवास सोडण्यासाठी फळं, खजूर आणि शेवया विक्रीची दुकानं यांनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं देशभरातील मशिदी सज्ज झाल्यात। रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना केली जाते। रमजान दरम्यान सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम सुद्धा होतात। पहाटेची फज्र नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला सुरुवात झाली आहे। सूर्योदयापूर्वी उभव सुरू होतो तर सूर्यास्तानंतर रोजा सोडले जातात। त्यामुळे उपवास सोडण्यासाठी फळं, खजूर आणि शेवया विक्रीची दुकानं यांनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। चंद्रदर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं देशभरातील मशिदी सज्ज झाल्यात। रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना केली जाते।